संतोष देशमुख प्रकरणातील बरेच आरोपी पोलिसांनी पुण्यामधून उचलल्याचं पाहायला मिळतंय। का आरोपीचं आणि पुण्याचं काय कनेक्शन आहे? लपून बसण्यासाठी आरोपींनी पुण्याला पसंती नेमकी का दिली आहे? सगळ्याच गोष्टीवरती प्रकाश टाकूया। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। पुण्यातच लोक पकडले जात आहेत, म्हणजे त्यांना भीती पण नाही आहे तुमची। हे जिथे सीआयडीचं हेडक्वार्टर आहे, जिथे सगळ्या गोष्टी चालतायत, तिथनं एक 15 मिनिटावर सगळे राहिलाय। म्हणजे त्यांची भीती नेली आहे। असंही नाही की बाबा केरळला पळून गेले, पंजाबला पळून गेले, असं पण नाही। पुण्याला येऊन राहतात। ह्या 7 जणांची कारकीर्द नाहीच आणि पुण्यातून सगळे सापडायलेत म्हणजे हे एकाच जागेवर आहेत। मग ह्यांना तिथं कोणी आश्रय दिला, ह्यांना तिथं कोणी ठेवलं, हे स्पष्टच होणार आहे ना। आता हे मुख्य आरोपी सगळे गोळा केल्यानंतर आपल्याला पुढील तपास हे करणारच आहेत, त्याच्यात सगळ्या गोष्टी करणार आहेत आपल्याला। बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात देखील हा प्रकार घडल्याचं पाहायला मिळतंय। आता सध्या सोशल मीडियावरती एक गाणं सुद्धा ट्रेंडवरती चालतंय, भेटलं जेव्हा मी गुन्ह्यात मला अटक करा हो पुण्यात। आणि हे गाणं कालपासून सोशल मीडियावरती प्रचंड रँक करताना पाहायला मिळतंय। याच्यासाठी की हे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जे आहेत तर ते पुण्यामधनं त्यांना उचललंय, त्यांची उचलबांगडी तिथनं केल्याचं पाहायला मिळतंय आणि सगळेच आरोपी जवळजवळ पुण्यात सापडल्याचं पाहायला मिळतंय। या गुन्ह्यात बालेवाडी परिसरातून आणखी दोघांना अटक करण्यात आली होती। तर यापूर्वी फरार असलेले वाल्मिक कराड सुद्धा 31 डिसेंबरला गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे सीआयडी विभागात मुख्यालयात हजर पुण्यातच झाल्याचं पाहायला मिळत होतं। त्यांच्यावर सध्या तरी खंडणीचा गुन्हा दाखल आहे। पुणे मुंबईसह देशभरातील प्रमुख शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना NIA आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकानं 2023 मध्ये कोंडव्यातून अटक केली होती। पुण्यातूनच ते दहशतवादी देखील अनेक दिवसापासून पुण्यात होते। बेकायदेशीररित्या थेऊर परिसरात वास्तव्यास असणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली होती। गेल्या अनेक वर्षापासून तिथं ते राहत असल्याचं निष्पन्न सुद्धा झालं होतं। अनेक गुन्हेगार जे आहेत ते पुण्यामध्ये येऊन का लपत आहेत? पुणे नेमकं गुन्हेगारांचं किंवा आरोपींचं फेवरेट शहर का होत आहे? तर तीच महत्वाची काही कारणं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। महत्वाचं पहिलं कारण ते म्हणजे वाढलेलं शहर। गेल्या काही वर्षापासून पुण्याची झपाट्यानं वाढ झाली आहे, त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात बांधकाम होत असून ते दूरपर्यंत पसरत आहे। त्यामुळे मध्य भागापासून उपनगरात आरोपींना लपण्यासाठी अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत आणि हे सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण। त्यानंतर ओळख पटत नाही, हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे। दुसऱ्या शहरातील किंवा राज्यातील गुन्हेगार असेल तर त्याची माहिती स्थानिक पोलिसांना नसते, तसंच त्याचा चेहरा देखील ओळखीचा नसतो। त्यामुळे मोठी लोकसंख्या असलेल्या शहरात गेलो तर आपण ओळखू येणार नाही अशी शक्कल आरोपी लढवतात आणि पुण्याला पसंती देताना पाहायला मिळतात। त्यानंतर महत्वाचं तिसरं कारण म्हणजे अनेक राजकीय नेत्यांची घरं पुण्यात आहेत। राजकीय पार्श्वभूमी असलेल्या गुन्ह्यातील आरोपींना पुण्यात राज्याश्रय मिळतो, कारण राज्यातील अनेक नेत्यांची पुण्यात घरं आहेत। त्या घरात किंवा त्यांच्या घराच्या परिसरात अशा आरोपींना आश्रय दिला जातो, तिथे त्यांना पुरेसं संरक्षण सुद्धा मिळतं आणि म्हणून आरोपींची पसंती पुण्याला आहे। त्यानंतरचं कारण म्हणजे इतर शहरांशी चांगला कनेक्ट पुण्याचा आहे। पुण्यापासून राज्यातील काही महत्वाची जी शहरं आहेत ती जवळ आहेत। मुंबई असेल, नाशिक असेल, सातारा, त्यांचा त्यात प्रामुख्यानं सहभाग आहे। त्यामुळे येथे असुरक्षित वाटू लागले तर ते लवकर इतर शहरामध्ये शिफ्ट होऊ शकतात, तिकडे जाऊ शकतात आणि हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे की मध्यवर्ती असणारं हे पुणे आरोपींचं फेवरेट बनतंय। त्यानंतर संपर्क साधणं सुद्धा सोपं आहे। फरार झालेल्या आरोपींना पोलीस सातत्यानं त्यांचा माग काढत असतात, त्यांच्या पाठीमाग असतात। त्यामुळे पोलीस तांत्रिक तपासावर जास्त भर देतात। त्यातून सुटका होण्यासाठी भेटून किंवा चिठ्ठी पाठवून संपर्क साधला जातो आणि हे सगळं भेटून किंवा चिठ्ठी पाठवून संपर्क साधणं पुण्यातून सोपं आहे। पुण्यात अशा प्रकारचा संपर्क साधणं सोपं आहे कारण त्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा सुद्धा तिथं उपलब्ध आहेत। शहरातील लोकसंख्या मोठी आहे। अनेक आरोपी हे पुण्यात त्यांचे मित्र नातेवाईक यांच्याकडे राहतात। आरोपींचा शोध घेण्यासाठी किंवा कोम्बिंग ऑपरेशन करत असतो, मात्र त्यात हॉटेल किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी तपासणी होते। खात्रीलायक माहिती असल्याशिवाय आरोपींचा कोणाच्याही घरात शोध घेतला जात नाही, त्याचा गुन्हेगार फायदा घेत असतात आणि त्यामुळे पुण्यात लपण्यासाठी येणाऱ्या आरोपींची संख्या मोठी आहे। आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींनी सुद्धा मग पुण्याचा आश्रय घेतल्याचं पाहायला मिळतंय। हीच काही महत्वाची कारणं असू शकतात ज्याच्यामुळे या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बरेच आरोपी पुण्यामधनं त्यांना उचललं, तिथनं उचलबांगडी केली। एवढंच नाही तर वाल्मिक कराड जो 22 दिवस जो फरार होता तो वाल्मिक कराड सुद्धा पुण्यामध्ये येऊन सीआयडी ऑफिसला शरण गेल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे हे सगळे आरोपी जे आहेत सध्या जे प्रकरण गाजतंय त्या प्रकरणासंदर्भातले तर ते सगळे आरोपी पुण्यामधूनच उचलल्याचं पाहायला मिळतंय आणि हेच आरोपीचं आणि पुण्याचं कनेक्शन असू शकतं। मंडळी, तुमची मतं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा।